पक्ष बांधणीच्या अनुषंगाने विविध पदाधिकारी आणि आमदार आणि खासदार महोदयांचा सहयोग सहभाग हे सुनिश्चित करणं अत्यंत पक्ष म्हणून आवश्यक असतं आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये खासदारांच्या सोबत एक बैठक झाली पाहिजे, समन्वय झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे आणि राष्ट्रीय आणि महाराष्ट्राच्या मुद्द्याची सांगड घालत असताना संघटनात्मक विस्तार आणि जी वैचारिक लढाई आहे ती अधिक तीव्रतेने लढण्याच्या अनुषंगानं हा नियमित स्वरूपामध्ये खासदार महोदयांशी जो संवाद असतो त्यातलाच हा भाग होता। समन्वयाच्या अनुषंगाने चर्चा ही आज संपन्न झाली। तब्बल 2 तास संसदेतील पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित सर्व जे खासदार महोदय आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाली, विचारांची देवाणघेवाण झाली। जिल्हा काँग्रेस कमिटी ज्या झाल्या त्याच्या अनुषंगानं ब्लॉक आणि आगामी काळातल्या मंडल, सेक्टर, ग्राम शाखा, प्रभाग आणि वार्ड निहाय ज्या नियुक्ती करायच्या त्या संदर्भामध्ये चर्चा झाली। सर जी बैठक तुमच्या आज पार पडली, दिल्लीत बैठक आणि ते अधिवेशन संपत असताना जर तुम्हाला सगळ्या म्हणजे कुठले मुद्दे संसदेमध्ये मांडायचे वगैरे या अनुषंगाने सुरुवातीला बैठक अपेक्षित या संसदेमध्ये महाराष्ट्राचे जे मुद्दे आहेत त्या अनुषंगानं नियमित स्वरूपाचा दर अधिवेशनाच्या वेळेस एक त्याची रितसर एक टिप्पणी जी आहे ही प्रत्येक खासदार महोदयांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून देण्यात येते आणि सोबतच या सर्वांचे प्रश्न कसे संसदेत उपस्थित होतील या अनुषंगानं महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांच्या गटाच्या प्रमुख प्रणितीताई यांच्याशी देखील तशा प्रकारचा संवाद असतो। त्यामुळे संसदेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व, महाराष्ट्राचे प्रश्न हे कसे उपस्थित होतील आणि खासदारांनी काय अनुषंगानं मुद्दे उपस्थित करावे या संदर्भात अतिरिक्त जी आमची जी टिप्पणी आहे ती दर अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आम्ही देत असतो। प्रणिती शिंदे यांना महाराष्ट्राचे कोणकोणते प्रश्न दिले होते आणि ते किती पटलावरती मांडण्यात आले या अनुषंगानं या अधिवेशनामध्ये आपण बघितलंय की या अधिवेशनामध्ये चर्चा ही कुठल्याच विषयावर होऊ शकली नाही। मात्र नीटच्या पेपर फुटीचा प्रश्न असेल किंवा ज्या टीईटीच्या जे पेपर फुटी आहेत यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही घडलं त्याची सविस्तर टिप्पणी जी आहे ही देण्यात आली होती। सोबतच जलजीवन मिशन सारखे जे प्रश्न आहेत तेही त्या ठिकाणी देण्यात आले होते। मात्र यावेळेस अधिवेशन न होऊ शकल्यामुळे हे पुस्तक जाऊ शकले नाही आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील खासदारांनी विविध मुद्दे हे महाराष्ट्राच्या वतीनं बंद असणाऱ्या काळातही उपस्थित केले होते। संसदेच्या बाहेर आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आले का किंवा दिल्लीमध्ये असणाऱ्या मराठी माध्यमांसमोर तरी मांडण्यात आले का? तुम्ही ज्यांच्यावरती जबाबदारी दिली त्यांनी हे काम योग्य प्रकारे बजावलं का? महाराष्ट्रापर्यंत किती प्रश्न झालं का? आज काही जे प्रश्न त्याची टिप्पणी दिली होती, मात्र खासदार महोदय हे देखील एका मोठ्या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी आहेत आणि महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास त्यांचा आहे। महाराष्ट्रातील सर्व समस्यांची त्यांना पूर्ण जाण आहे आणि ते ज्या भागातून येतात त्या भागातील विविध सगळे प्रश्न असतात। आपण बघितलं की भंडारा गोंदियाचे जे खासदार आहेत ते आज देखील धानच्या पिकाच्या अनुषंगानं आंदोलनात्मक भूमिकेमध्ये संसदेच्या पायऱ्यांवर बसलेले होते आणि तशाच तत्सम इतर सर्व खासदारांनी आपापले प्रश्न मांडलेले। अनेक काँग्रेस खासदार आम्हाला व्यक्तिगत स्वरूपात सांगतात, बोलतात, प्रणिती शिंदे आमची चर्चा करत नाही, काही बोलत नाही, आमच्या बैठकी घेत नाही। तुम्ही म्हणता प्रणिती शिंदे तुमच्या संसदेच्या काँग्रेसच्या संसदेचे प्रमुख आहे, आंदोलन करायला हव्या, काहीच होताना तक्रारी काय आज बैठकीत? आजची जी बैठक आहे याच्यात समन्वय आणि निमंत्रक म्हणून प्रणितीताई यांनी सर्वांना बोलवलं होतं आणि आज उपस्थित सर्व खासदारांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीने त्या ठिकाणी महाराष्ट्रात आगामी काळातल्या रूपरेषा ठरवली। अशा प्रकारची कुठलीही बाब ही असू शकत नाही आणि त्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा होणं हे शक्यच नाही। सर, आपण म्हणता तुमच्या महाराष्ट्रातल्या खासदारांची संख्या जास्त आहे, त्यांचा प्रमुख प्रणिती शिंदे यांना बनवलाय। प्रणिती शिंदेनी महाराष्ट्राच्या पत्रकारांसोबत संवाद साधला का नाही? खासदारांसोबत संवाद साधतात का नाही? त्यांच्या अनेक तक्रारी आहेत त्यांच्याबद्दल, काही होत नाही, तर तुम्ही म्हणता त्यांना महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं का? आणि ही अतिउत नाही, 2023 ला जेव्हापासून ते निवडून आलेले आहेत तेव्हापासून ते आतापर्यंत किती मुद्दे त्यांनी लोकसभेमध्ये उपस्थित केले, किती मुद्दे त्यांनी पत्रकारांच्या समोर उपस्थित केले हे पण दाखवावं। कारण की आम्ही समाज माध्यम आहोत, लोकांचं प्रतिनिधित्व काम समन्वय म्हणून महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल बैठक आहे, ही माहिती प्रणिती शिंदे यांनी दिली का माध्यमांना? नाही, महाराष्ट्राच्या मुद्द्यांच्या संदर्भात ही बैठक होती असं मी आपल्याला म्हटलेलं नाही। ही विशुद्ध स्वरूपामध्ये ही संघटनात्मक
बैठक होती. संघटनेचा विस्तार आणि आगामी पक्षीय जे कार्यक्रम राहतील त्या संदर्भात चर्चा ही संपन्न झाली. हेच मी आपल्याला बोललो होतो आणि आपण जे सांगितलं या संदर्भात मला कुठल्याही प्रकारची माहिती नाही. पण नाही, पण तुमचे खासदार अध्यक्षजी, खाजगी प्रश्न- कंपनीच्या मालकासारखं वागतात, म्हणजे की कधीही समोर येऊ नये, जनतेचे प्रश्न जे आहेत ते मांडण्याचा कधीच प्रयत्न केले जात नाही. तुमचे दोन काही नावं जे आता घेतलेले तुझा पण त्याच्यावर नंबर देतो. मी आपल्याला सांगितल्यानुसार की महाराष्ट्र स्पेसिफिक अनेक मुद्दे जे आहेत हे संसद होत नसल्यामुळे आंदोलनाच्या स्वरूपात महाराष्ट्राच्या खासदारांनी एकत्रित स्वरूपामध्ये घेतलेले आहेत आणि जर चर्चा झाली असती तर इतर मुद्दे देखील घेतले गेले असते. सत्कार साहेब, जर तुम्ही म्हणताय महाराष्ट्रातील खासदारांचा संख्या आकडा मोठा आहे, संसद चालत नाहीये, तुमचे मुद्दे आहेत पण ते संसदेमध्ये मांडता येत नाही, हे सगळं असताना माध्यमांच्या माध्यमातून, मराठी माध्यम असेल, हिंदी माध्यम असेल, याच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचणं हा तुम्हाला पर्याय वाटत नाही का? आणि जर तुम्हाला तसा पर्याय वाटत असेल तर आतापर्यंत तुम्ही ज्या गटनेते नाही म्हणताय पण ज्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे त्या खासदारांचं नाव त्यांच्या माध्यमातून किती प्रश्न आतापर्यंत मांडले? मी या संदर्भात माहिती घेऊन या संदर्भात बोलणं उचित नाही. दिल्लीमध्ये काय चाललंय याची माहिती नाही, असं आम्ही समजायचं का? एनसीपीचे खासदार दुधासाठी आंदोलन करतात, कांद्यासाठी करतात, गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन करतात. तुमच्या पक्षाला लोकांनी लोकशाहीसाठी, संविधानासाठी निवडून दिलं, ते संविधानासाठी, लोकशाहीसाठी धोक्यात आहे, याच्यासाठी मतदान दिलं. मात्र प्रत्यक्षात जनतेचे प्रश्न तुमच्या खासदार दिल्लीत मांडत नाही, हे तुमच्यापर्यंत अजून पोहोचलं नाही. या संदर्भात अतिरिक्त जी मी आपल्याला सांगितल्यानुसार आंदोलनं जी आहेत ती झालेली आहेत, पायऱ्यांवरही आंदोलनं केलेली आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृती जोपासण्याच्या अनुषंगानं आज देखील ओम बिर्ला यांची भेट घेण्याकरता आमचे खासदार मिटिंग नंतर त्या ठिकाणी गेले होते. त्यामुळे आंदोलनाची भूमिका ही काँग्रेस सर्व खासदारांची देखील असते. आजची जी बैठक होती ती फक्त लोकसभेतील खासदारांची की राज्यसभा आणि लोकसभेची? आजची जी बैठक होती ती बैठक नसून यांच्याशी एक समन्वयाचा, चर्चेचा राज्यातील हो. तर या संदर्भामध्ये आज निश्चित राज्यसभेचे जे खासदार आहेत ते हंडोरे साहेब यांची देखील भेट घेतली, हंडोरे साहेबांची देखील चर्चा केली आणि यांच्या व्यतिरिक्त लोकसभेतील जे खासदार आज संसदेमध्ये होते त्या सर्वांची याबाबत चर्चा. महाराष्ट्रातून राज्यसभेवरती निवडून येणारे इम्रान प्रतापगडी हे आजच्या बैठकीला उपस्थित होते का? जर ते महाराष्ट्रातून निवडून येत असतील तर महाराष्ट्राच्या प्रश्नांच्या अनुषंगाने काही त्यांच्याकडनं अपेक्षा आहे का? आणि असेल तर आजच्या बैठकीला ते का नाही? मी आपल्याला वारंवार सांगण्याचा हाच प्रयत्न करतोय की हंडोरे साहेबांची राज्यसभा सदस्य म्हणून जरूर आज भेट झाली. मात्र आजची जी बैठक आहे महाराष्ट्र संसदेचं अधिवेशन उद्या संपतंय आणि उद्या संपत असणाऱ्या अधिवेशनाला आज येऊन कोणते मुद्दे उपस्थित करावे या संदर्भात चर्चा करणं हे कुठेही शक्य नाही. त्यामुळे मी आज जे आलो तो खासदार महोदयांशी संघटना बाबतीवरच चर्चा करण्याच्या अनुषंगाने मी आलो. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातले किती प्रश्न मांडले गेले? महाराष्ट्राच्या कोट्यातून खासदार मिळवणारा महाराष्ट्र बद्दलची किती जाण आहे एक तरी मुद्दा उपस्थित केलाय का? आंदोलनामध्ये महाराष्ट्रात बघायला मिळत नाही. आपण जे सांगताय त्या अनुषंगाने जी आहे ती काय एक्झॅक्टली परिस्थिती आहे आणि माझ्याजवळ आज त्या संदर्भातली कोणती माहिती नाही. मी त्यांच्याकडून माहिती घेऊन स्वतः त्याची शहानिशा जरूर मी आपल्याशी चर्चा करेन. पावसाळी अधिवेशन सुरू आहे पण हाऊसचं कामकाज सुरू नाही आहे. अमित शहाना हाऊसमध्ये यावं अशी मागणी विरोधी पक्षांच्या वतीने होत आहे. पण अमित शहा हे लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहितात आणि मला उपस्थित राहण्याची संधी द्यावी असं म्हणतात. अमित शहा जर स्वतः पत्र पाठवत असतील तर तो गत संपूर्ण संसदीय लोकशाहीचा सर्वात मोठा हा विनोद आहे. हेच अमित शहा हे राणा भिमदेवी थाटामध्ये येऊन जिथे अनावश्यक दंड थोपटताना मागच्या काळामध्ये आपण बघितले, चोर तो चोर सिरजोर अशा स्वरूपाची पण अमित शहाचा जो आव आहे तो देखील या देशाने हा बघितलाय. मात्र एकंदरीत या अधिवेशनामध्ये अमित शहानी असं पत्र लिहिणं आणि पुछू अशा स्वरूपामध्ये त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे आणि इलूचा त्यांचा जो असणारा जो संवाद आहे हा कुठेतरी आता हास्यास्पद आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे कशा पद्धतीने सुरू आहे ते आपण बघतोय. संसदेमध्ये जेव्हा 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेमध्ये जेव्हा आले तेव्हा संसदेच्या पायऱ्यांच्या पाया पडले आणि मग संसदेमध्ये त्यांनी जो प्रवेश केला होता त्या घटनेकडे, मला 12 वर्षाच्या घटनेकडे आपलं लक्ष वेधायचंय आणि त्याचा संदर्भ थेट स्वरूपामध्ये मला नथुराम गोडसेशी जोडायचा आहे. नथुराम गोडसे गांधीजींच्या पाया पडून त्यांनी गांधीजींचा जो खून केला होता अगदी तशाच स्वरूपामध्ये
नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीच्या मंदिरात संसदीय प्रणालीच्या पाया पडून आत येऊन लोकशाहीला कुठेतरी खून करण्याचा ते प्रयत्न करत आहेत, हे देखील या निमित्तानं निषेध करत असताना सांगू इच्छितो. तर महाराष्ट्रातले उद्योग निघून गेले आणि काही कंपन्या बंद पडल्या, त्याचा आकडा काही हजारांमध्ये आहे. हे राजाभाऊ वाजे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना समोर आले. एकंदरीत छोटे आणि मध्यम जे उद्योग आहे हे फार मोठ्या प्रमाणावर बंद पडत आहेत. त्याचा आकडा हा 30,000च्या घरात आहे. त्यामुळे कुठे गेलं ते स्टार्टअप आणि कुठे स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून घेणारे जे डिझास्टर मॅन म्हणून महाराष्ट्राला ज्यांचा कार्यकाळ राहिला, अशा देवेंद्र फडणवीसांनी याची सगळी जबाबदारी घेतली पाहिजे. त्यामुळे स्वतःची पाठ ठोकून घेत असताना दुसरीकडे धडाधड उद्योग बंद पडतात आहे आणि 30,000च्या घरात जर उद्योग बंद पडले असतील तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नाही, महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्याकरता उद्योगपती यायला तयार नाही आणि महाराष्ट्रातल्या लघु आणि मध्यम जे उद्योग आहेत यांना आता वाईट दिवस आलेले आहेत, असं एकंदरीत हे चित्र आहे. आणि याला महाराष्ट्रातली बिघडलेली कायदा सुव्यवस्था आणि सरकारच्या विद्युत पासून तर इतर सर्व ज्या समस्या आहेत त्या जबाबदार आहेत. संजयनगरचे आमदार आहेत त्यांचा पक्षपाती उद्योग अत्यंत वाईट पद्धतीने एका समाजाला टार्गेट करताना ते पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळं एक समाजामध्ये कुठेतरी चुकी निर्माण होऊ शकते अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. मला त्या संदर्भात माहिती नाही, मी जरूर त्याची शहानिशा करून या संदर्भात बोलू. राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके ते म्हणतात की गडचिरोलीमध्ये विषबाधा झाली असेल, पण अमरावतीमध्ये जे व्हायरल आहे ते त्या रुग्णांना भरती केले गेल्या तिथे कुठेही विषबाधा झाली नाहीये. अतिशय चांगलं जे जेवण भेटतंय सेंट्रल किचनच्या माध्यमातून त्यांना चांगलं जेवण मिळते, दर्जादार शिक्षण मिळतंय, पण गडचिरोलीमध्ये विषबाधा होते, इकडे अमरावतीत विषबाधा होते. एकंदरीत आदिवासी आणि मागासवर्गीय सर्वच इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती या सर्व जे वसतिगृह आहे या सगळ्या वसतिगृहांना भ्रष्टाचाराचा अड्डा बनवलाय. त्यामुळे तिथे अन्न पुरवठा कुठून करावा, अन्न कोणी शिजवावं, खाऊ कसं घालावं, तिथल्या पलंगाची व्यवस्था आहे की नाही, या सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार हा सुरू आहे. आदिवासी मंत्री हे देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमागे लपून भ्रष्टाचाराचं एक रॅकेट महाराष्ट्रभरात चालवत आहे आणि या संपूर्ण प्रकरणाला या विभागातलं होत असणारं अक्षम्य जे दुर्लक्ष आहे याला थेट स्वरूपामध्ये आदिवासी मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जबाबदार आहे. जे नाहक 3 गेलेले मृत्यू असतील किंवा इतर घडत असणाऱ्या ज्या घटना आहेत या सर्व घटनांची थेट जबाबदारी ही आदिवासी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर आहे. त्यांनी आता थातूरमातूर उत्तर न देता त्यांनी एक श्वेतपत्रिका ही जाहीर केली पाहिजे की आदिवासी विभागाला एवढा निधी मिळतो आणि जो मिळालेला निधी आहे त्याचं त्यांनी बायफर्केशन करावं. आश्रमशाळांना किती पैसा दिला जातो, विद्यार्थ्यांना किती खाद्यासाठी पैसा दिला जातो, शिक्षक भरती किती झालेली आहे, विद्यार्थ्यांची संख्येमध्ये किती गळती आहे, या सगळ्याचा वस्तुनिष्ठ अहवाल हा त्या श्वेतपत्रिकेतून द्यावा. अन्यथा त्यांचा जो भ्रष्टाचार आहे हा सर्वात कळस गाठणाऱ्या विभागापैकी आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. यशवंत वर्मा यांच्या संदर्भाचा एक महत्वाचा रिपोर्ट लोकसभेमध्ये आज दाखल झालेला आहे. जस्टिस आहेत यशवंत वर्मा, त्यांच्या घरामध्ये कॅश सापडली होती आणि त्यांच्यावर 3 आरोप जे आहे त्या आव्हानात काढले की हे खरे आहे. आता त्यांच्यावर कदाचित महाभियोग आणण्याची शक्यता आहे. या रिझ्यूममध्ये व्यक्तीच्या घरी पैसे सापडणार, आरोप खरे. तात्काळ स्वरूपामध्ये एवढी गंभीर घटना झाल्यानंतर ताबडतोबीनं तेव्हाच कारवाई होणं अपेक्षित होती. आपण बघता की ईडी सारखे विभाग मागे लावून, सीबीआय सारखे विभाग मागे लावून चोर सोडून संध्यासाला फाशी देण्याचे हजारो प्रकरणं एकीकडे आहेत, तर दुसरीकडे न्यायव्यवस्थेत जर एवढा गलथान कारभार जर झाला असेल आणि थेट स्वरूपामध्ये जर नोटा सापडल्या असतील तर केव्हाच ती कारवाई व्हायला पाहिजे होती. मात्र पुलाखालून बरंच पाणी निघून गेल्यानंतर आता हा आलेला जो अहवाल आहे त्या अहवालावर भारत सरकार काही करेल असं वाटत नाही. कारण न्यायव्यवस्थेतून स्वतःचा हितसंबंध जोपासण्याच्या अनुषंगानं या सरकारचा कुठेतरी कल दिसतो.